आज मला जे काही सांगायचं ते मी 2 टप्प्यामध्ये सांगणार आहे. एक एज्युकेशन, ज्याला आपण एज्युकेशन असंही म्हणतो, शिक्षण जे आपण म्हणतो ते नक्की काय आहे, त्या संदर्भामध्ये काही आपण मतं जाणून घेणार आहोत. आणि पार्ट 2 मध्ये मला पॅरेंटिंग हा विषय मांडायचा आहे की पालक म्हणून आपली काय जबाबदारी आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रमाची सुरुवात एका कवितेने करतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. होतो जेव्हा घरात जन्म एका बालकाचा, तेव्हाच होतो एक जन्म अजून तुमच्यातलाही पालकाचा. रूप तुम्ही प्रतिरूप तो, प्रतिबिंबातला तुमचा एक बिंब तो, तुमच्याच कृतीसोबत प्रतिकृती त्याची, तुमच्याच व्यक्तिमत्वात पाहते ती प्रतिमा तिची. म्हणूनच सांगतोय घडवा तुम्ही स्वतःला, म्हणूनच सांगतोय घडवा तुम्ही स्वतःला, स्वतःबरोबरच तुमच्या आणि त्याच्याही भविष्याला. आजच तुम्ही ठरवा उद्या वेळ येणार नाही, काली असाच गेलाय कोणी सांगणार नाही. माझं आणि तुमचं असंच एक नातं आहे, माझं आणि तुमचं असंच एक नातं आहे, जसं तुमच्या जीवाशी तुमचं हिरवगार पातं आहे. एकच सांगा तुम्ही नक्की कोणासाठी जगता, एकच सांगा तुम्ही नक्की कोणासाठी जगता, आनंदी कुटुंबाचं स्वप्न नक्की कोणासाठी पाहता. आणि खूप आशा अपेक्षा घेऊन आपण जगत असतो. त्यामुळे म्हणून मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की एकच सांगा तुम्ही नक्की कोणासाठी जगता, आनंदी कुटुंबाचं स्वप्न नक्की कोणासाठी पाहता. खरं सांगा सचिन मध्ये तुमचा जीव दिसतो ना, सचिन म्हणजे सचिन तेंडुलकर. खरं सांगा सचिन मध्ये तुमचा जीव दिसतो ना, आणि सानियाच्या फोटो मध्ये आपली चिमुरडी दिसते ना. माहितीये मला आता तुम्हाला तुमचंच मूल दिसलं असेल, म्हणून त्यासाठी सांगतो थोडं आपल्याला बदलावं लागेल. खूप नाही मागत मी, थोडा त्याला वेळ द्या. खेळेल, रडेल, त्रासही देईल, तरी त्याला घट्ट मिठीचा मेळ द्या. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. चांगलं दाखवा, चांगलं शिकवा, चांगलं ऐकवा त्याला तुम्ही. चांगलं दाखवा, चांगलं ऐकवा, चांगलं शिकवा त्याला तुम्ही. पण त्याआधी खरंच सांगतो चांगलेच वागा घरात तुम्ही. आणि चांगलं वागा घरात त्याचा अर्थ मला आमच्या शिक्षकांनाही सांगायचं असतं की चांगलं वागा घरात नाही, शाळेत सुद्धा. तुम्ही जसे आहात, तुम्ही याचा अर्थ आपण सर्वजण, मग त्यात मी आलो, तुम्ही आलो, सगळा शिक्षक वृंद आला, सगळे पॅरेंट्स आले, सगळे टीचर्स आलेत. तुम्ही जसे आहात तसाच तो घडत जाईल. तुमच्या प्रत्येक चुकांमधनं नकळत तो बिघडत जाईल. म्हणूनच सांगतोय तुम्हाला घडायचंय. तुम्हाला म्हणजे पुन्हा इथं तोच अर्थोय आपल्या सगळ्यांना. जेव्हा आपल्याकडे लहान मुलं येतात तेव्हा आम्ही शिक्षकांना सांगतो आपल्याला घडायचंय. कशासाठी? म्हणून तुम्हाला घडायचंय, तुमच्या व्यक्तिमत्वाला उजळवायचंय. मी तर दुवा तुमचा आपल्याला नव्या पिढीला घडवायचंय. आणि त्यासाठीच आज मी आणि शब्द माझे, खरं सांगतो छोट्या जीवांसाठी तुट्ट काळजे माझे. आज तुम्ही ठरवाल, आजचा कार्यक्रम झाला तर तुम्ही ठरवाल की मला खऱ्या अर्थाने मुलांना घडवायचंय. आज तुम्ही ठरवाल, उद्या नक्कीच कराल. आज जे सांगितलं ते आज तुम्ही ठरवाल, उद्या नक्कीच कराल. काही वर्ष लोटतील तेव्हा तुम्ही पाहाल तुमचा जीव तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्हा सर्वांना पाहण्यासाठी हा सारा जग तुमच्या समोर आहे. आणि म्हणूनच सांगतो त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाला बदलू आणि खऱ्या अर्थाने नव्या पिढीची, नव्या शिक्षण क्रांतीची बीजे आपण रोवू. तर आजचा विषय हाच आहे की खऱ्या अर्थाने शिक्षण क्रांती कशी करायची आहे ती. मला तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे. आपण कंपनीमध्ये मॅनेजर असाल, कुठेतरी जॉब करत असाल, कुठेतरी नोकरी करत असाल आणि तुमच्या कंपनीने एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केला असेल आणि त्या कंपनीने प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केल्यानंतर ते फेल केलं, अपयशी ठरलं, ते चाललं नाही, मार्केटमध्ये त्याचा सेलच झाला नाही, तर काय केलं जातं? माझ्या मते लगेच आपला बॉस आपली एक मीटिंग भरवतो. सगळे एक कॉन्फरन्स, एसी कॉन्फरन्स मध्ये मीटिंग भरवली जाते. आपलं प्रोडक्ट का फेल केलं, का अपयशी ठरलं, त्याची काय कारण आहेत यावर चर्चा केली जाते. महिनाभर चर्चा केली जाते की आपलं प्रोडक्ट का फेल केलं, काय अपयशी ठरलं. इथे भरपूर आई जमलेल्या आहेत, माता जमलेल्या आहेत. समजा दिवाळीच्या वेळेस आपण जेव्हा चकली करतो आणि आपली चकली जर नरम पडली तर आपण काय करतो? पहिले आपण मावशीला फोन करतो, का ग तुझी चकली कशी कुरकुरीत झाली, माझी चकली का नरम पडली. म्हणजे एक चकली जर खराब झाली तर दिवसभर चर्चा केली जाते. एक प्रोडक्ट जर मार्केटमध्ये फेल केलं, अपयशी ठरलं तर महिनाभर त्यावर चर्चा केली जाते. मग आपल्या घरामध्ये जिवंत असे गोंडस बाळ आहे आणि त्याने आयुष्यात पुढे कसं झालं पाहिजे, कसं वाढलं पाहिजे, त्या कुठल्या शाळेमध्ये टाकलं पाहिजे, या संदर्भामध्ये आपण घरामध्ये साधी एक मीटिंग तरी बोलवलेली आहे का? मुलाला घरामध्ये कसं वाढवलं पाहिजे,
त्या संदर्भामध्ये आपण साधं ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स घरामध्ये काही मीटिंग चर्चा घडवलेल्या आहेत का? बीजाचं रूपांतर बोनसाय मध्ये करायचं का महावृक्षात करायचं तुम्हाला आज ठरवायचंय. आणि महावृक्षात करायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीचं वातावरण, त्या पद्धतीची शाळा लागेल. तुमच्या मुलाला वाघ बनवायचं का शेळी बनवायचं तुम्हाला आज ठरवायचंय. वाघ बनवायचं असेल, वाघ बनवणाऱ्या ट्रेनिंग सारख्या शाळाच आपल्याला शोधणं अत्यंत आवश्यक आहे. मी आधीच इथं सगळ्या पालकांची माफी मागतो, मला कोणाला दुखवायचं नाहीये, पण संपूर्ण महाराष्ट्रावर ऍज अ शिक्षण तज्ञ म्हणून जेव्हा मी काम करत असतो, विविध शाळांमध्ये जात असतो, शाळांची कन्सल्टन्सी माझ्याकडे आहे, स्वतःच्या माझ्या 2 शाळा आहेत, झोपडपट्टीमध्ये काम करत असतो एज्युकेशन ऑन व्हील्सच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्या भारतामध्ये शिक्षण पद्धती काय चालू ही फार जवळून मी पाहिली आहे. आणि आपल्या भारतामध्ये मुलांना आपण कसं वाढवतो, पालकांना तेही मी जवळून पाहिलं. कारण की 1 नाही 2 नाही, लाखो म्हणजे किमान 4 लाख पालकांपर्यंत आतापर्यंत मी पोहोचलेलो आहे की मुलांना खऱ्या अर्थाने हुशार करायचं म्हणजे काय.